नमस्कार मंडळी. या आधीच्या भागात आपण अष्टम अध्याय म्हणजे भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाचे 1 ते 28 श्लोक यांचं अर्थासह वाचन केलं. अध्यायाचं नाव होतं अक्षर ब्रह्मयोग. आता पाहूया या अध्यायाचा सारांश. भगवद्गीतेचा 8वा अध्याय अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे देतो, जिथे ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैवत, अधियज्ञ आणि मृत्यूसमयी भक्ती व चिंतनाचे महत्त्व सांगितले गेले आहे. की जो पुरुष मरताना ओमचा जप करत परमेश्वराचे चिंतन करतो तो परमगती किंवा मोक्ष मिळवतो आणि मृत्यूसमयी परमेश्वराचे स्मरण करून देह सोडल्यास तो परमेश्वरालाच प्राप्त होतो. हा गीतेचा मुख्य संदेश आहे. अर्जुन प्रश्न विचारतो, ब्रह्म काय आहे? अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैवत, अधियज्ञ म्हणजे काय आणि मृत्यूच्या वेळी योगी कसे ध्यान करतात? त्यावर भगवान श्रीकृष्ण उत्तरे देतात. ब्रह्म म्हणजेच परमतत्व जे अविनाशी आहे. अध्यात्म हा आत्म्याचा भाव आहे, आपले मूळ स्वरूप. कर्म सर्व भूतांची उत्पत्ती आणि व्यापार. अधिभूत हे विनाशशील प्राणी म्हणजे जीव. अधिदैवत म्हणजे देव किंवा देवता आणि अधियज्ञ म्हणजे परमेश्वर स्वतः. मृत्यूच्या वेळी स्मरण कसे व्हायला हवे तर सर्व इंद्रिये बंद करून, मन हृदयात स्थिर करून, प्राण मस्तकात स्थिर करून ओमचा एकाक्षरी ब्रह्माचा उच्चार करत परमेश्वराचे चिंतन करणारा पुरुष परमगतीस पावतो. जो पुरुष निरंतर परमेश्वराचे चिंतन करतो तो त्यालाच प्राप्त होतो. जो परमेश्वराचे स्मरण करत देह सोडतो तो त्यालाच प्राप्त होतो. थोडक्यात हा अध्याय अक्षर ब्रह्मयोग म्हणून ओळखला जातो. यात परमेश्वराची उपासना, मृत्यूसमयीचे स्मरण आणि ओमच्या उच्चारासह परमेश्वराचे चिंतन करून मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगितला आहे. मंडळी, हा होता आपल्या अष्टम अध्याय, भगवद्गीतेचा 8मा अध्याय किंवा 8व्या अध्यायाचा सारांश. ओम नमो भगवते वासुदेवाय.